भारत चीन सीमेच्या दिशेने 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आम्ही निघालो होतो. पण त्या दिवशी आम्हाला हिमालयाने एक वेगळीच भेट दिली. पर्यटक येण्याआधी पूर्ण शांततेत अनुभवलेला माधुरी लेक, हिमालयातील दुर्मिळ पक्षी आणि पुन्हा एकदा जाणवलेली एक गोष्ट, मुलांना जगायला शिकवायचं असेल तर त्यांना पुस्तकांपेक्षा निसर्गात घेऊन जा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही खूप लवकर उठलो. नॉर्थ ईस्ट मध्ये दिवस लवकर उजाडतो. मग उठल्यावर बाल्कनीत पाऊल टाकताच समोरचं दृश्य पाहून काही क्षण आम्ही शांतच उभे राहिलो. चारही बाजूंनी बर्फाच्छादित हिमालयाची शिखरं आणि त्यामध्ये वसलेलं सुंदर तवांग. मोगली आणि बगीरा अजून गाढ झोपले होते आणि आम्ही त्यांना उठवलंही नाही, कारण आजचा दिवस खूप महत्वाचा होता. आम्हाला पर्यटक येण्याआधीच सगळी ठिकाणं एक्सप्लोर करायची होती. म्हणून आम्ही त्यांना झोपेतच गाडीत घेतलं आणि पहाटेच प्रवास सुरू केला. आजची गाडी मात्र आमची नव्हती, कारण आम्ही जिथे जाणार होतो ती उंची साधारण 15,000 फुटांपेक्षा जास्त होती. अशा रस्त्यांवर सामान्य गाड्या चालत नाही. त्यासाठी स्पेशल SUV व्हेकल म्हणजेच स्पोर्ट युटिलिटी व्हेकल आवश्यक असतं. म्हणून आदल्या दिवशीच आम्ही ती गाडी बुक केली होती. तवांग शहर मागे पडत गेलं आणि काही मिनिटांतच सुरू झाला आयुष्यातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक रस्ता. दोन्ही बाजूंना अथांग बर्फ, समोर हिमालय आणि मध्ये नागमोडी वळणांचा रस्ता. प्रत्येक काही मिनिटांनी असं वाटत होतं, बस आता इथेच थांबावं आणि मनसोक्त एन्जॉय करावा. काही ठिकाणी तर मोह आवरलाच नाही. आम्ही ड्रायव्हरला पुढे जायला सांगितलं आणि स्वतः मोगली बगीरा सोबत रस्त्यावरून चालतच पुढे निघालो. हसत खेळत फोटो काढत आणि त्या क्षणांना मनात साठवत. तवांग पासून पुढे एक गोष्ट मात्र लगेच लक्षात आली. वाटेत एकही गाव नव्हतं. दिसत होते ते फक्त भारतीय सैन्याचे कॅम्प्स, बर्फाने झाकलेली जवानांची घरं आणि देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान. ते दृश्य पाहताना नकळत अभिमान वाटत होता. वाटेत बरेच छोटे छोटे तलाव लागले. काही तलाव तर गोठलेले होते. सगळी दृश्य इतकी अप्रतिम होती की खरंच स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. खरं सांगायचं तर लोक हिमाचल, मनाली किंवा काश्मीरला जातात, पण अरुणाचल प्रदेशातील हे रस्ते सौंदर्याच्या बाबतीत युरोपियन देशांना देखील टक्कर देतील. थोड्याच वेळात एक रस्ता बुमला पासकडे जात होता तर दुसरा माधुरी लेककडे. आम्ही आधी माधुरी लेक निवडला, कारण पर्यटक येण्यापूर्वीच त्या शांततेचा अनुभव घ्यायचा होता. गाडी हळूहळू खाली उतरू लागली. चारही बाजूंनी उंच हिमालय, मध्ये आम्ही आणि खाली दरीत लपलेला माधुरी लेक. पार्किंग मध्ये गाडी लावून आम्ही चालत पुढे निघालो. एक छोटीशी ट्रेल, एक लाकडी पूल, थंडगार हवा आणि आजूबाजूला बुद्धिस्ट संस्कृतीची सुंदर झलक.
तिथले कॅफेचं आणि इमारतींचं आर्किटेक्चर इतकं सुंदर होतं की क्षणभर आपण भारतात आहोत की युरोपमध्ये असाच प्रश्न पडावा. एवढ्या सकाळी आम्ही पोहोचलो होतो की अजून कॅफे सुद्धा उघडले नव्हते. मग एका लाकडी रॅम्पवरून लेक पर्यंत पोहोचलो आणि समोरचं दृश्य शब्दांच्या पलीकडचं होतं. चारही बाजूंनी हिमालय, मध्ये शांत पाण्याचा तलाव, थंडगार वारा आणि त्यावर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन. एकही पर्यटक नव्हता, फक्त आम्ही आणि हिमालय. तेवढ्यात आमचं लक्ष एका सुंदर पक्षाकडे मुगली गेलं. बघिरा गोल्डन डक श्वेता गोल्डन डक. दुर्मिळ हिमालयन गोल्डन डक म्हणजेच रडी शेल डक, ज्याला ब्राह्मणी डक देखील म्हणतात. हाय अल्टिट्यूडला राहणाऱ्या या सुंदर पक्षाबद्दल आम्ही मोगली बगीराला माहिती सांगितली. आवाज ऐकला त्यांचा? ऐका की. आणि आमची चाहूल लागताच ते पक्षी आवाज करत उडून गेले. कोणीही पर्यटक नसताना एखादं ठिकाण एक्सप्लोर करण्याचा हा फायदा होतो की निसर्गाचं असं दुर्मिळ रूप अनुभवता येतं. मोगली आणि बगीरा मनापासून आनंद घेत होते आणि त्या क्षणी पुन्हा एकदा जाणवलं, आम्ही त्यांना फक्त पर्यटन स्थळ दाखवत नाही आहोत, तर प्रवास कसा जगायचा हे शिकवत आहोत. कारण आमच्या मते ट्रॅव्हल म्हणजे फक्त फोटो काढणं नाही, तर त्या जागेचा निसर्ग, संस्कृती, लोक आणि वातावरण अनुभवणं आहे. त्यानंतर आम्ही लेकभोवती असलेल्या ट्रेलवर चालायला सुरुवात केली. पुढे हम्मा पण आहे, ये लवकर. बहुतेक पर्यटक लेकला येतात पण ही ट्रेल करत नाहीत. पण आमच्यासाठी हेच एक्सप्लोरेशन खास असतं. पुढे गेल्यावर एक सुंदर ग्रासलँड लागलं. तिथे शांतपणे चरणारा याकचा कळप दिसला. मोगली बगीराला याक बद्दल माहिती सांगितली. ते कुतूहलाने सगळं पाहत होते. हिमालय, याक, दुर्मिळ पक्षी, लेक आणि निसर्गात घालवलेला तो प्रत्येक क्षण त्यांच्या बालपणाचा एक भाग बनत होता. यालाच आम्ही म्हणतो नेचर पॅरेंटिंग. ऍक्च्युली या लेकचं खरं नाव सांगेतसर लेक किंवा शृंगेतसर लेक, पण 1997 मध्ये राकेश रोशन दिग्दर्शित कोयला या हिंदी मूव्हीतील माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान यांचं एक गाणं या लेकवर शूट केलं होतं आणि ते गाणं खूप गाजलं. तुम्ही देखील ते गाणं गुगलवर सर्च करून बघू शकता. तोच हा लेक आहे. तेव्हापासून या लेकचं नाव माधुरी दीक्षितच्या नावावरून माधुरी लेक असं पडलं. ट्रेल पूर्ण करून परत येईपर्यंत हळूहळू काही पर्यटक यायला सुरुवात झाली होती. आता कॅफे सुद्धा उघडले होते. आम्ही तिथेच नाश्त्यासाठी थांबलो. खरे तर तो कॅफे म्हणजे मिलिटरीचं एक कॅन्टीन होतं. मग गरमागरम मॅगी, समोसे आणि थंडीमध्ये मिळालेला तो गरम चहा. पुरी कसली आली आहे बघ बाबांना. वडापाव वडापावची आठवण आली ग शोधीला माझ्या. हा लवकर मोठू खातोय समोसे, मोठू पतलू मधला. मोगली बगीरानेही छान नाश्ता केला आणि आमचाही सकाळचा बाळांना खाऊ घालण्याचा पॅरेंटिंग टास्क अगदी सहजपणे पूर्ण झाला. कॅफेतून बाहेर पडलो आणि एक गोष्ट लगेच जाणवली. जिथे काही वेळापूर्वी पूर्ण शांतता होती, तिथे आता पर्यटकांची गर्दी झाली होती.
आणि तेव्हाच आमचा पहाटे निघण्याचा निर्णय किती योग्य होता हे पुन्हा एकदा समजलं. प्रवासात जर मुलांना मनसोक्त निसर्ग अनुभवू द्यायचा असेल तर गर्दीच्या आधी पोहोचणं हा कधी कधी सर्वात मोठा निर्णय ठरतो, कारण निसर्ग शांततेतच जास्त बोलतो. आता पुन्हा आम्ही आमच्या गाडीत बसलो आणि पुन्हा आमची गाडी हिमालय चढू लागली. माधुरी लेक मागे पडत होता, पण खरी साहसी सफर आता सुरू होणार होती, कारण पुढचा रस्ता जात होता 15,200 फूट उंचीवरील भारत चीन सीमेपर्यंत, बुमला पासकडे. पुढच्या भागात तुम्ही पाहणार आहात अथांग बर्फातून जाणारा अविस्मरणीय प्रवास, भारत चीन सीमेवरील अभिमानाचा क्षण, स्वित्झर्लंडची आठवण करून देणारा बर्फाने वेढलेला आर्मी कॅफे आणि पर्यटकांच्या नजरेत न येणारं पण स्वर्गाहून सुंदर असं एका तलावातील स्वयंभू महादेव मंदिर. हे सगळं अनुभवण्यासाठी पुढचा एपिसोड अजिबात चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच फॅमिली ट्रॅव्हल ॲडव्हेंचर्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात भारत चीन सीमेच्या रोमांचक प्रवासात. थँक्यू.